मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण आता बघणार आहोत की सेमीसाठी पात्र असलेली नंदी समोरच बघताय बावल्या देखील जो की घोटच्या सर्जाचा भाऊ आहे असं आपल्याला बघायला भेटतं। शर्यत ग्रुप तसेच बिल्ला ग्रुप उसाटणे सूरज शेठ यांचा बावल्या देखील आहे। सूरज भाऊ असू द्या, प्रवीण दादा असू द्या, यांचा बावल्या आणि इकडं त्याच्याच पैऱ्यामध्ये पळालेला ना नाव काय याचा मन्याबाई। मला तर वाटतं पब्लिकला बोलतं मन्याबाई दोन्ही गांधी बरोबर ना। दादा आजची गाडी कशी पळाली? गाडी एक नंबर पळाली। गाडीचा स्पीड बघता काय वाटतं आज गुलाल घेईल का? घ्यायला पाहिजे ना। बघा प्रत्येक जण असे घेऊन असतं। आपल्या मुंबईमध्ये पण आपल्याला 3 फेऱ्याचं मैदान बघायला भेटलं। मैदानाबद्दल काय सांगाल? ते म्हणजे एक नंबर नियोजन आहे। सकाळी टाइम वाटा चालू झाला यांचा। ओके बरोबर नंबर आहे। गट क्रमांक 12 मध्ये पळालेली वाटलेलं का गटपास वगैरे होईल असं? पहिले वाटले कारण पेरा बघून, कारण खालून त्याला स्पीड आहे आणि याला तर भरपूरच आहे। कारण आता मुंबईमध्ये जवळजवळ 40-36 39 झाले त्याचे। वा किती जाते दादा? आता 4-6 होईल। ओके 6 होईल का? बघा मित्रांनो एक चांगला मन्या आणि बावल्या एक चांगली गाडी पळाली। चला शुभेच्छा देऊया आणि सेमीला जर पास झालं ना दादांची एक मस्त मोठी मुलाखत घेऊया। चला शुभेच्छा दादा तुम्हाला। मित्रांनो समोरच बघता बिनजोडचा बेता बादशाह मथुर 1001 गट क्रमांक 11 मध्ये पळाला आणि 5व्या तासावरती आणि लगेच गटपास झाला। बघा शुभेच्छा आहेत आपल्याकडनं। आणि बाजूलाच बघतोय रावदादांचा कॉकटेल देखील मैदानामध्ये आले। 82 मध्ये आहे गटामध्ये। वेळ अजून पळाला कॉकटेल देखील आला। सर्जन आणला फक्त मथुर आणि कॉकटेल हे दोनच नंदींचं नियोजन आहे आज। आणि मित्रांनो बघायला गेलं तर मथुर जिथे बांधले असं ना गर्दी असतं। आताच गटपास होऊन आलेलं आहे आणि तिकडं मेहरबान देखील आलेलं आहे। बघा मेहरबान मित्रांनो आपला मथुर देखील गटपास झाले 11व्या मध्ये। 5व्या तासामध्ये होती गाडी। सुट्टीचा थरार बघितला असं असेल। बाकी हेटर लोकांसाठी होता का या समजने वाले को इशारा कॉपी। बाकी इकडे फॅन फॉलोइंग बघू शकता। मथुरला बघण्यासाठी आलेले आपलं भाऊ वगैरे। ब्याऐंशी गटामध्ये कॉकटेल मित्रांनो इकडे बघू शकता 4थ्या गटामध्ये पळालेली नंदी आहेत। इथे सध्या कोणीच नाही त्याच्यामुळं आपल्याला विचारायला नाही भेटत। हे 2 नंदी आहेत यांना देखील शुभेच्छा देऊया सेमीसाठी। दोघं 4थ्या गटामध्ये पळालेले आहेत। मित्रांनो समोर बघता योगी 22 देखील मैदानामध्ये आलेला आणि 10व्या गटामध्ये होता। मगाशी आपण बघितलेलं खालती पळायला जाताना। बाकी आवी दादा होते तिथं। चला शुभेच्छा देऊया योगीला देखील। आता सेमीसाठी सज्ज आहे आणि आज रग आणि धमक बघा योगीची बाई तर फुल खोदकाम चालू केले त्यांनी। योगी 22 एकदम रगेल असा नंदी बऱ्याचशा विश्रांतीनंतर निघाला आणि नक्कीच खूप सारा असा बिनजोडचा मानकरी झाला। महबूबमध्ये त्या दिवशी पळालेला चांगला स्पीड लागला आणि अजून पण रग आणि धमक बघा योगीची कशी आहे। मित्रांनो सुट्टीला बघितला बराचशा असा मस्ती करत होता पण आता कुठे ना कुठेतरी सिकंदर शांत झाले आणि गटपास झाल्याच्या नंतर येऊन त्याच्या जागेवरती मस्त विराजमान झालेला आहे सिकंदर। सोनूदादा वगैरे नाही तिथं ना तर आपण एक मुलाखत घेतली असती। बस सिकंदरला देखील खूप साऱ्या शुभेच्छा देऊया सेमीसाठी। मित्रांनो समोर बघता 4x4 कॅप्टन आणि बटर मगाशी आपण शुभेच्छा दिल्या होत्या गटासाठी आणि गट 5 देखील झालेला आहे। तर बघा बटर देखील मैदानामध्ये आलेला आणि चांगल्या फरकामध्ये गटपास झालेला आहे। नियोजन करता मस्त इकडे बसल्या नियोजन करताना आता आपण बोलू। भाऊ नमस्कार। नमस्कार दादा आज कॅप्टन आणि बटर पळाला 5व्या गटामध्ये काय सांगाल? खूप आनंद झाला। आपण कर्जतमध्ये पहिल्यांदा मैदान म्हणजे दुसऱ्यांदा मैदान होतोय। म्हणजे आपण छोट्या गाड्या मालकांनाही संधी भेटली खेळायची इथं बरोबर आणि आनंद झाला गटपास झाला आपला। खूप आनंद झाला। दादा गाडीला स्पीड वगैरे कसा लागला? नाही गाडीला स्पीड चांगलाच लागला। दोन्ही बैल एक समान पळाली काय विषय नाही आणि ड्रायव्हर पण आपला चांगला होता। घरचा ड्रायव्हर होता चंदू ड्रायव्हर डोंगर ड्रायव्हर। कॅप्टन बद्दल काय सांगाल? कॅप्टन काय पब्लिकचा भिताड दोन्ही खांदी पब्लिकनीच पळतो। आपण एकदा बोनिवलीला नियोजन केला होता बिनजोडचा त्यानंतर मग आपला ठरला तर आपण मैदान पडला मुंबईमध्ये तर पळवायचा। बरोबर आणि आज गाडीचा स्पीड बघता आणि आपल्याकडचं हे मैदान बघता मैदानाबद्दल काय सांगाल तुम्ही? मैदानाचं आयोजन एक नंबर आहे। फक्त प्रेक्षकांनी त्यांना साथ दिली पाहिजे लवकर फायनल होईल अंधारात
तारखेच्या पहिलेच फायनल होईल. बरोबर. आणि नंदीकडनं आज काय अपेक्षा असतील बटर आणि कॅप्टन करणं? अपेक्षा तर आहे, आता बघू द्या. आता सेमी लागली, अपेक्षा आहे गुलालाची, पण आता ते नशिबाचं केले. बरोबर. 3 फेऱ्यात केलं. 100%. दादा कोणाचे नाव पलतं कॅप्टन आणि आपला बटर? बटरचा करार आहे थांबा प्रसन्न दीपक शेठ सावंत करार यांच्या नावाने पळतो. बैल हा भीमा लक्ष्मण ओवाल, अर्जुन लक्ष्मण ओवाल हाल यांचा आहे. ओके, चालेल दादा. शुभेच्छा तुम्हाला आजच्या या गटपास झाल्याबद्दल. आणि सेमीसाठी सज्ज आहे आपला बटर आणि कॅप्टन. शुभेच्छा दादा. पण धन्यवाद गरीब. नाही 100% येणाऱ्या टायमामध्ये एक मोठी मुलाखत घेऊ. आता एक कोणकोणते नंदी पास झालेत ना गट ते दाखवण्याचा प्रयत्न करू. एक मोठी मुलाखत 100% घेऊ. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. बटर ग्रुप हाल करणार सोनू शेठ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. नक्कीच मित्रांनो, बघा प्रत्येकाचं प्रेम आहे, म्हणून नंदीवरती प्रेम असेल किंवा या मैदानावरती प्रेम आहे असेल. सोनू दादांना खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. चला आपण पण शुभेच्छा देऊया. आजच्या मैदानामध्ये 100% गुलाल घेण्याचा प्रयत्न असेल. आमची पण इच्छा असेल की नक्कीच बटरनी आणि कॅप्टननी एक चांगला गुलाल घ्यावा आजच्या मैदानात. धन्यवाद दादा. मित्रांनो 24व्या गटामध्ये पळालेला आपला बगीरा देखील आलेला आहे. आपण मागे येऊन बघितलेलं की एकविराई केसरीमध्ये 3 फेऱ्याला कसं त्याची धमक आहे. बिनजोड असू दे किंवा 3 फेऱ्या असू दे, सगळ्याकडे त्याच्या धमकीने पळता. आज देखील शिवा पडला आणि हे सगळे नियोजन करतायत बघा. आणि आपलं टेम्पोवरती येऊन चायना ग्रुप मानेवली यांचा गेम चेंजर बगीराचा फोटो बघायला भेटतो बघा. बाकी आपले इकडं भाऊ आहे. भावा नमस्कार. नमस्कार. नाव सांग ना. दादा काय सांगशील आज कशी काय गाडी पळाली? नाही, चांगली गाडी पडली. ओके, नियोजन वगैरे कसं झालं? नियोजन आपला 4-5 दिवस आधी झालं होतं नियोजन. आपली गाडी अगोदर पण पळाली होती, तेव्हा पण नंबर झाला होता. गाडी पडली होती, शिवानी वगैरे पडला. ओके, आज काय सांगशील कशी काय गाडी पळाली आणि काय अपेक्षा आहे तुम्हाला? काय नाही अपेक्षा, आता बघू सेमीला कसं काय. बघायला गेलं तर 3 फेऱ्याला पण चांगला बोलतं आणि बिनजोडला पण चांगला बोलतं. काय सांगशील? दोन्ही काय पळतो बैल, गाठाला पण पळतो बैल आणि बिनजोडला पण पळतो. आज पण एकदम टॉप स्पीड लागला. स्पीडकडे बघता काय वाटतं आज कसं काय पळेल? नाही, पण आज पहिल्यापेक्षा जास्त गॅस होती गाडीला. वा मस्त. चला शुभेच्छा देऊया. एक मोठी मुलाखत घेऊ थोड्याच वेळानंतर. आता मस्त आरामात बांधून घेतात सावलीमध्ये. टेम्पो वगैरे आणलेला आहे. चला बगीरा आणि शिवाना दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा. बकासूरच्या तालमीतला आपला महाराज देखील 38व्या गटामध्ये गटपास झाले. पाणी वगैरे करून घेतात. मित्रांनो पैऱ्यामध्ये पळालेला आपला बलमा देखील आहे. मित्रांनो एका शब्दावरती वैभव मामाला पैरा केला आणि एक चांगली गाडी पळाली. दोघांना देखील सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मित्रांनो पुण्यावरनं आपला KGF देखील आलेला आहे. मला तर वाटतं घाटावरती त्याची खूप मोठी कामगिरी आहे आणि बरेचशा फायनली त्याच्या नावावरती आहेत. त्याच्या पाठीवरतीच आपण बघू शकता ही केलेली त्याच्या पलाची पोच पावती आहे. आणि KGF गटपास झाले. सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. 25व्या गटामध्ये होता. पहिल्याला कोण होता दादा? पाखऱ्या. मित्रांनो मुंगला आणि कॉकटेल दोन्ही देखील आज गट क्रमांक 9 मध्ये पळाले आणि सेमीसाठी सज्ज आहेत. चला दादांना पण खूप साऱ्या शुभेच्छा. संपूर्ण टीम बसलेली आहे त्यांची. बघा बैलामागे एवढी मेहनत असं. आपले नंदी एकदम चांगल्या प्रकारे राहावे म्हणून एकदम मॅट पण त्याही एकदम मोठ्या प्रकारे जाडजूड टाकले. तर बसल्याच्या नंतर एकदम गारवा वाटतं. नंदीनं पण एकदम थंड म्हणजे ठेवलेले आहेत. ऊन पण आपलं तेवढंच आहे. चला दादांना पण खूप साऱ्या शुभेच्छा आजच्यासाठी. मित्रांनो गट क्रमांक 16 मध्ये बघा एक चांगला वासरू गटपास झालेला आहे. नाव वगैरे माहीत ना, मगाशी पण आलेलो पण इथं कोणीच नव्हता. इकडे आहेत का तुमच्या? मित्रांनो मालक भेटला. चला मालकांचे 2 मिनटं बोलूया. मामा नमस्कार. नमस्कार. मामा आता वासरू बघला त्याचं नाव काय? बाजी. किती दाती आहे? 2 दाते. 2 दाती आहे. कशी काय गाडी कशी काय पळाली? गाडी 1 नंबर पडली. पैरा कोण होता? पैरा चंदर. कुठला? आमचं गावचाच होता का? कसा वासरू होता का? किती दाती होता तो? सोपीन 2 दातीच होता. 2 दाती होता. मला तर वाटतं वासराची जोडी एकदम हलकी आणि एकदम टॉप स्पीडला पळाली. काय सांगाल? चांगलीच पडली म्हणजे 1 नंबर मध्ये गाडी पडली. हा तेच सांगते ना. काय बोलायला आज बघायला गेलं तर वासरं नाव करतात. 3 फेऱ्यामध्ये आपल्याला कुठेतरी मैदानाला लांब जायला लागायचं, पण आज आपल्या दाराशीच मैदान आहे. काय बोलाल? चांगली शेत झाली ना आजची. आणि आजच्या मैदानाबद्दल काय सांगाल? या आयोजकांबद्दल किंवा सोनू शेठ बद्दल काय बोल? नियोजन आहे ना एकदम परफेक्ट झालेलं आहे. हा आणि इकडे पण मला तर वाटतं परफेक्ट नियोजन कार्यक्रम करायचा तुमचा आहे. काय सांगाल? परफेक्ट चालू आहे. फेऱ्याला पहिल्यांदा पळाले आमचे बाई. हा बोल दादा. बोल चांगलं आहे सगळ्यात आयोजन नियोजन.
आणि आता बघू कसं आहे सेमीला कशी पडतात. दादा बघायला गेलं तर आपलीकडे पहिल्यांदाच असं मैदान होतं. गेल्या वर्षी पण याच ठिकाणी होता, पण या वर्षी पहिल्यांदाच नियोजन होतं. या नियोजनाबद्दल काय बोलाल, कारण का आपल्याला चान्स भेटतं कुठेतरी या मैदानात पळायची. नियोजन चांगलंच आहे, सगळं आयोजन पण चांगलं आहे, सगळं चांगलं झालं. आता बघू सेमीला कशी. आनंद कसा आहे तुमचा आज गटपास झालेला? आनंद आपल्याला खूप आहे. हा खूप आहे ना. चालेल चालेल भावनो, शुभेच्छा तुम्हाला. हे बघा किती सारे पोरांची मेहनत असते. आज वासरू चांगला घडवलाय. एक आमची अपेक्षा हा. आहे कशी मी पास होईल असं आमची 100%, कारण का लोक पळताना बघली बोलतो वासरा काय पळायला एकदम टॉप स्पीड लागला. माझी अपेक्षा आहे हा माझ्या पुतण्यावर होईल तो, हा तर अपेक्षा आहे का नक्कीच बाजी आणि चंदर का सेमी पास होईल माझी अपेक्षा आहे. चाल मित्रांनो, बघा सेमी पास झाल्याच्या नंतर मामाची एकदम मोठी खतरनाक वाली मुलाखत जेव्हा आपण. मित्रांनो बरेचसे नंदी असे गटपास झालेले आहेत, ते दाखवतो. आणि इकडे आपला भाऊ पण भेटलाय. भाऊ नाव काय रे तुमचा? प्रेम आणि तुझं? सिद्धार्थ. काय सांगशील आजच्या मैदानाबद्दल? कोण आणले का ना तुम्ही? आम्ही आणलाय आज बापू आणलाय, सोन्या आणलाय, सोन्या सोने आणले कसं? सोन्या आणि बाबीरचा बाहेर आहे किशोर वाल्यांच्या. अरे वा. काय भाई कुठल्या बैलाचं फॅन असतो? मी सोन्या 50-50. अरे वा, बघा सोन्याचं fan. चाट्यांची गरज ना विरोधकांची गरज, आम्ही फक्त सोन्या प्रेमी. आजचे गाव भाई डेंजर काम बघा. कुठून कुठे बकासूर बद्दल काय सांगशील तू? काही सांगू शकत नाही. अरे सांगायचं, असं कसं सांगू शकत नाही? सांगायचं, सांग काहीतरी. बकासूर एक भाई एकदम मोठा बॅन आहे. 100%. चला शुभेच्छा देऊ दोघांना भाई. कसा बोलला बघला काही डेंजर काम. मित्रांनो द्वारलीचा टायगर म्हणजे आपला हरण्या मुंबई बिंजोड गाजवून घाटावरती सेकंद काट्याला, तसेच वरती बऱ्याचशा अशा क्षेत्रामध्ये ऑलराऊंडर म्हणून त्याची भूमिका तो निभावताना हरण्या 622 आपल्याला बघायला भेटतं. हेमंत शेठ फुलोरे तसेच साहिल प्रतिष्ठान द्वारली यांचा हरण्या 622 आज गटपास झालेला. आपण व्हिडिओ पण टाकले. चला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तिकडं हेमंत शेठ पण आहेत. द्वारलीचा हरण्या आणि लक्षा मुंबईचीच गाडी पळाली आणि चांगला स्पीड लागला. मित्रांनो गट क्रमांक 45 मध्ये ज्या नंदीने आपलं स्वतः लक्ष वेधून घेतलं असे नंदी आपण समोरच बघताय. मुलाखत येणार आहे. नाव का भाई याचं? प्रसाद आणि प्रसाद. इकडे प्रसाद बघताय, वासरू आहे. आणि इकडे दगडू शेट आहे. मित्रांनो वासरा चांगली पळाली आणि टॉप स्पीड लागला. चला दोन्ही नंदींना शुभेच्छा देऊया. गटपास झाले. सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा दोघांना पण.